आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तू मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने वर्णामर्थ संगाणाम रसाणाम छंदसामपि मंगलनाम च करतारो वंदे वाणी विनायको नमो ब्रह्मांड देवाय गोब्राह्मण हिताय च जगणहिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः वर्णामर्थ संघाणं रसानां छंदसामपि मंगलनाम च कर्तारो वंदे वाणी विनायको योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसूक्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यावंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वचनायिका कमलापति वचनायिका कमलापति वचनायिका कमलापति वचनायिका कमलापति विनंती विनंती माझी विठ्ठल माऊली प्रेम पान्हा पान्हावली कुरवाळूनी लाविस्तणी नवजे दुरी जबळोनी तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस कुरवाळूनी लाविस्तणी नवजे दुरी जबळोनी तुकाराम तुकाराम अलंकापुरी रम्य सिंहस्तनस्थं पदं भोजतेजं स्फुरतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अदत्रय जननी देवाचे गोवर्धनम धरम वंदे गोपालं गोपरूपिणां गोकुलस्तवमीशनं गोविन्दं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्र विवर्धने अकीर्ति क्षमायाप्नोति सत्कीर्ती वर्धते चिरं माझी वाणी तुझे वर्णी गुणा माझी वाणी तुझे वर्णी गुणा देई प्रेम काही कळा आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी साधकाचा मायबाप चिंतकांचा चिंतामणी विठोबाचा प्राण सका ज्ञानियांची संजीवनी योग्यांचा मुकुटमणी कैवल्याचा पुतळा विश्वमौली ज्ञानोबराय बीड प्रांतामध्ये बालाघाट नावाचा परागणा या परागणामध्ये ज्ञानोबरायचे वंशज त्यावेळचे राजे रामदेवराय यांच्याकडे चाकरी करतात. आत्ताच असलेलं पैठण आणि त्यावेळेच असलेलं प्रतिष्ठान या प्रतिष्ठानामध्ये चाकरी करतात आणि या बालाघाट प्रांतामध्ये करंज आडनावाचा एक इनामदार आहे त्यानं बंड केलं आणि ते बंड क्षमन करण्याचं पत्र निघालं यादवगिरीच्या साम्राज्याकडून. करंजकराला जीवे मारा मुसक्या बांधून आमच्या पुढं आवळा आणि आमच्या पुढं हजर करा. ज्ञानोबरायच्या वंशजानं शिरसावंदे मांडलं पत्र, तलवार उचलली, घमासान युद्ध झालं. 1 वर्ष युद्ध चाललं. नशीब असं की युद्ध जिंकलं, करंजकर मारला गेला आणि दुर्दैव असं की ज्ञानोबरायचे एक वंशज धारातीर्थी पडले. उरलेल्या वंशजांना वैराग्य आलं. नको रुक्या टुक्याचा हिशोब, नको तलवारीचा घमघमाट, नको सेनापती पद, नको मान प्राण प्रतिष्ठापना, संपलं सगळं सोडून द्यायचा असा विचार केला आणि परमार्थाच्या वाटेवर चालायला सुरुवात केली. काय भाग्य या कुळाचं, या कुळावर गहिनीनाथांची कृपा झाली. या कुळामध्ये ज्ञान जन्माला आलं. ते चालते ज्ञानाची बिंब. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. अमृतानुभवाला पूर्णविराम मिळाला. चांगदेव 65 गळ्यात उतरली. हरिपाठ वारकऱ्याच्या कंठावर गुंजराव करू लागला. त्याचे पडसाद इंद्रायणीच्या पाण्यावर उमटले. नभांगणाला भिडले. नभांगणातून उद्घोष झाला, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ऐका, ज्ञानोबरायांच्या शेवटचा काळ आला. सद्गुरूपी भावाकडे पाहिलं. दादा रे, अवतार संपवावं वाटतो आता. ज्ञाना, काम संपलं दादा. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथाची. ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. निवृत्ती दादानं शिळा सरकवली आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. पुढे 300-350 वर्ष महाराष्ट्र अंधारात चाचपडत राहिला. कुणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो. आलाच नाही हो. जात्यात दाणे भरडावे,
अशी महाराष्ट्र मुलखाची माती माणसं भरडत राहिली, माती रक्तरंजित झाली, माणसाच्या अर्थ किंकाळ्या गगनाला भिडल्या आणि मुघलांच्या घोड्याखाली महाराष्ट्र दौलत तुडवत राहिली. आया बहिणींची अब्रूची लक्तर वेशीला टांगली, मूर्तीच्या विटंबना झाल्या, धर्म त्राही 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 करू लागला. आणि त्यावेळी विश्वनियंत्यानं खाली डोकावून पाहिलं, आपल्या मुकुटातला एक मणी दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावर देहू गावामध्ये सोडला. तो जगद्गुरु तुकोबरायाच्या रूपाने. इंद्रायणी मोठी भाग्याची. 40 मैल धावली, फक्त 40 मैल. लोणावळ्याला उगम पावली, नेरेला जाऊन भीमेला मिळाली. पण 40 मैल धावण्यामध्ये जगातल्या सगळ्या गंगाजीचा मत्सर करतात. मत्सर या शब्दाचा वैदांतिक अर्थ असा आहे, मत्सरती इति मत्सराहा. माझ्यापेक्षा पुढे गेला की मागच्याच्या मनामध्ये जे कंपायन, जे उद्भावन, जे स्पिरिट, जी स्पंदन तयार होतात त्याला मत्सर असं म्हणावं. यमुनेनं फक्त लल्लाला पाहिलं, नंदलालाला पाहिलं. शरयूनं फक्त राम लल्लाला पाहिलं. माझ्या इंद्रायणी मातेनं 3 धर्मयोद्धे मांडीवर खेळवले, वाढवले, बहरवले आणि शेवटचा निरोप सुद्धा देत राहिली साश्रू नयनांनी. जिच्या डावी मांडीवर खेळवले, ज्यांच्या कर्मयोग इंद्रायणीच्या तटावर फुलला, साधकाचा मायबाप, चिंतकांचा चिंतामणी, विठोबाचा प्राणसखा, ज्ञानियांची संजीवनी, योग्यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्ट्य, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, गुलाबाची कोमलता, समुद्राची खोली, आकाशाचं व्यापकपण आणि आईचा पदर ज्यांच्याकडे होता, भगवी पताका आडवी टाकून 700 श्लोकांवर 9000 ओव्या ज्यांनी लिहिल्या आणि जगातले सगळे योगी पुष्ट करण्याचं काम केलं, ते विश्व माऊली ज्ञानोबा इंद्रायणीनं डाव्या मांडीवर खेळवली. मध्यभागी बापापेक्षा जास्त लढाया ज्यानं केल्या, ऐका बरं, 140 लढाया केल्या पण एकही कधी हरला नाही. एका पायावर घोडा वळवणारा या भारतामध्ये एकमेव योद्धा झाला. वयाच्या 13व्या वर्षी ज्याला 16 भाषा येत होत्या, हिंदी, इंग्रजी, हिब्रू, पाली, संस्कृत, मराठी, ज्यानं वयाच्या 13व्या वर्षी बुद्धभूषणम सारखा ग्रंथ लिहिला, वयाच्या 13व्या वर्षी विद्वानांना भुरळ पडावी असा नखशिकांत नावाचा ग्रंथ लिहिला. हा औरंगजेब या अहमदनगरला मरताना म्हणतो, ये मराठे अपने बच्चे को क्या खिलाते क्या मालूम, अगर एक शंभू जैसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजड़ों की फौज मुझे खड़ी करनी ना पड़ती. मेला रे मेला 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 मेला, बिगर पगडी घालता मेला. आणि राजे शहीद झाल्यावर काही वर्ष, काही महिने हा महाराष्ट्र बिगर नवऱ्याचा, बिगर कुंकवाचा, बिगर मालकाचा, बिगर धन्याचा झुंजत राहिला. हे बळ मनगटात माणसाच्या, मराठ्यांच्या कणाकणात आणि मनामनात भरण्याचं काम ज्यांनी केलं ते छत्रपती संभाजीराजे मध्यभागी खेळवले. आणि डाव्या बाजूला खिशात नाही धान, समाजात नाही मान, घरात मुडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाटण असा ज्यांचा परमार्थाचा थाट. 4200 अभंग निर्माण केले, त्याचे 28,000 चरण, एका एका अक्षराला पातिव्रत्य भावाप्रमाणे पांडुरंगाच्या नामस्मरणाशिवाय स्पर्शच केला नाही, त्याच्या स्वरूपाशिवाय कशाला स्पर्श केला नाही, आपली वाचा विटाळू दिली नाही, आपला पातिव्रत्य भाव मोडू दिला नाही. भंडारा भामचंद्र गोराड्याला भाऊबंद मानलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुसुरानं भजन आळवायला लावलं आणि निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकारामध्ये 15 दिवसात भामचंद्रावर ज्यांनी आणला, त्यांचा काल्याच्या प्रसंगातला देवाची शिदोरी आणि आपली शिदोरी एक केल्यानंतर जीवाची झालेली अवस्थेचं वर्णन आजच्या भंगात आहे. विठ्ठल गोड नियोजन गड्या, गोड नियोजन. एकाहुनी एक बळी रे. 7 दिवस मी थांबलो आणि मला प्रत्येक महाराजांना आम्हाला विचारलं, सानप महाराजांनी विचारलं, तुम्ही 7 दिवस थांबलात? साखरे महाराजांचा मला फोन आला येण्याच्या अगोदर, तुम्ही 7 दिवस इथं आहे का? पण मीच विचार केला, आता मला दिसायचं जरा कमी झालंय म्हणले. चिल्लर दिसतच नाही, नुसत्या गुलाबी नोटा दिसतात. काय होतं आणि त्यामुळं लय पळालो गड्या. नखन केस सोडून सगळं दुखत आहे बघा. त्यामुळं म्हणलं इकडं जरा आलं ना का कार्यक्रम कमी राहतील, 7 दिवस आराम होईल. त्या दृष्टीनं ही घेतलेली कथा आमचे पंढरीनाथ महाराज असतील, मूर्तिजापूरला पंढरपूर निर्माण करायचं काम केलं बरं का पंढरीभुवन. हे वाक्य ध्यानात ठेव. इतकं सोपं नाही गड्या. सिमेंटच्या जंगलासारखी झाली. पूर्वीची माणसाची मन सिमेंटची होती, घरं मातीची होती. आता घरं सिमेंटची झाली पण माणसांची मन मातीची झाली. अशाही काळामध्ये काही स्तंभ, काही
आधारस्तंभ घेऊन त्यांनी या सप्ताची 19 वर्षापूर्वी या लोकांनी स्थापना केली. आमचे आंधळे बाबा असतील, आष्टेकर महाराज असतील, अजून आदरणीय नाना आहेत, ही सगळी मंडळी आदरणीय महाराज आहेत. मला नामोल्लेख माहिती नाही बरं का. एकाशी वंदू जाता, एकाला वंदन करण्याच्या नादात दुसऱ्याचा कमीपणा होतो, ही लय अडचण असती नावं घेताना. बरं तुम्ही सगळे चांगले, तुम्ही एक वेळेस मापही कराल, पण तुकोबारायचं जड प्रमाण सांगू काय? पतिव्रतेची कीर्ती वाखानिता. पुढचं सांगितलंच पाहिजे. शिंदळीच्या माथा तिडक उठे. ते म्हणतंय त्यांचीच नावं घेत होतं ना, पुढच्या वर्षी आणू नका. असंही असतंय. परंतु ही सगळी माणसं जुनी आहेत मायबाप. माझ्या पुढे एकाहून एक बळी माणसं बसल्यात. आम्ही काय अभ्यास केला? काही नाही मायबाप, काही नाही. हे अनुभव आहेत काय, आणि अनुभवी माणसं फार हुशार असतात. ही सगळी महाराज मंडळी. त्याचबरोबर मृदंगाला ज्यांच्या थापे नाव का महाराष्ट्र बेडा व्हावा, गोड व्यक्तिमत्व भागवत महाराज, साळुंके महाराज रात्री मृदंग वाजवला, किती गोड आदरणीय महाराज आहेत. अजून खूप वय कमी यांचा मृदंग ऐकला आणि मला उद्धव बापू आपेगावकरांची आठवण झाली. रात्री साळुंके महाराज या सगळ्यांचे मृदंग वादनातून तो सुद्धा पद्मश्री पुरस्कारापर्यंत जाता येतं. त्यासाठी काय फार राजकारण करावं आणि त्यासाठी फार काही करावं असं नाही. जे स्वीकारलंय ते ईश्वराधिष्ठित मानून त्याचा प्रयास करणं, तुम्हाला पोहोचता येतं गड्या, काही अडचण नाही. म्हणून मृदंगाला देव मानलेली माणसं, मृदंगाला श्वास मानलेली माणसं, मृदंगाला ज्ञानोबराय तुकोबराय शोधण्याचा प्रयत्न केला अशी काही माणसं रोज सकाळी उठलं की मला ज्ञानेश्वरीच्या ओव्या कानावर पडायच्या. इतक्या गोड. हे तुम्हाला सांगू, ज्ञानेश्वर तुम्हाला सॉक्रेटिस, आईन्स्टाईन, अरिस्टॉटल, स्प्रेनो, डर्निन कळेल, पण वारकरी संप्रदाय कळणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. यांना काय फार आकली होत्या असं काही नाही. ज्ञानोबराने असे धुतलेत यांना ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी आई आहे ना, आपली आई सोडून दुसऱ्याच्या मागे पळालं का दुःख झाल्याशिवाय राहत नाही. ती काहीच देत नाही. आपली आई तरी वेळेला ताण लाडू, भूक लाडू देईल, तुमची तृष्णा भूक भागवेल, तशी माझी माऊली आहे. सकाळी उठलं की आरगडे महाराजांच्या मुखातलं मी आजचं ऐकलं, नंतर त्यांचे संपल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी ते बोलत होते थोडेसे. मिथुले परी रसाळ शब्द कल्लोळ जैसे अमृताचे. भगवंत प्रत्येक पिंडात काही ना काही घालतो. साखरे महाराजांचं कीर्तन वेगळं होतं, सानपबुवाचं वेगळं होतं, साठे महाराजांचं वेगळं होतं, आष्टेकर बुवांचं वेगळं होतं, शेवळे महाराजांचं वेगळे. हा प्रत्येक पदार्थाची, कोणताच कीर्तनकार वाईट नाही, प्रत्येक पदार्थाची टेस्ट वेगळी आहे. हे ध्यानात ठेवा. आता ज्याला जे लागतं एका जनार्दनी ऐका. किंवा तुकोबराय म्हणतात आम्ही दुकान मांडले. बरं, ओरिजिनल वस्तू आहेत, तुरा वस्तूशी आमच्याकडे काय म्हणले. ज्ञान एकनाथ महाराजही तेच सांगतात, तुकोबराय तेच सांगतात, आम्ही दुकान मांडण्याचं काम केलं. ज्याला संत सज्जनाने घातले दुकान, मांडले दुकान, इकडं आमचे चौधरी बाबा आहेत, भरत बुवा आहेत, माधव बाबा आहेत, सगळीच मंडळी, कृष्णा महाराज, सगळी मंडळी. बरं तुम्हाला सांगू का, संभाजीनगरमध्ये कीर्तन लायचं म्हणल्यावर चांगल्या कीर्तनकाराला घाम फुटतो. त्याचं कारण असं आहे, ही सगळी तयार मंडळी आहेत. आणि म्हणून यांच्या सानिध्यामध्ये मीडियाचे बांधव सगळेजण आहे. आनंद उत्सव आहे. इकडे गाथा ज्ञानेश्वरी पाठ कंठस्थ असलेली मंडळी आहेत. नवीन पुरीनं किती पावडर लावली, किती फेअर अँड लवली लावून स्वयंपाक करायला बसली तरी टेस्ट नाही. पण या जुन्यांनी नुसती मिरची वाटली, मसाला टाकला तरी स्वयंपाक चांगला होत असतो. अनुभव असतो इतक्या वर्षाचा परमार्थाचा. लोणचं घातल्यावर चांगलं लागत नाही, मुरल्यावर चांगलं लागतं. आता तसं ही मुरलेली माणसं आहेत. आणि म्हणून त्या अंगानं आजचं चिंतन आहे, काल्याचं कीर्तन आहे, कलशाचं कीर्तन आहे. काला झाला की
सप्ताहाची सांगता झाली. परत आज संध्याकाळी कुणी इकडे यायचं नाही म्हणता. बीडच्या जेलला नेतील काय? ऐका, काला भगवंताची कृपा आहे. काला कुठेही मिळत नाही. जितकं साधन अवघड तेवढा अधिकारी मोठा लागतो. जेवढं साधन मोठं तेवढा अधिकारी मोठा. कुणी आला, शेवाळे महाराज उरकाना, 11:15 वाजले, मला मिवणीच्या पोराच्या लग्नाला जायचे, द्या ना काला. दुसरा एक जण आला, म्हटला महाराज मला लग्नाला जायचं नाही, मिवणीच्या मुलीचं लग्न जमवायला जायचे, द्या ना काला. तिसरा आला, म्हटला महाराज मला लग्नालाही जायचं नाही, जमवायलाही जायचं नाही, मूर्तिजापूरमध्ये ज्यांची जमल्यात त्यांची मोडायला जायचंय, द्या ना काला. असा मिळत असतो का बाबा? जेवढं साधन, भागवतात सुद्धा एकदाच काला झाला, एकदाच काला, पुन्हा नाही. कृष्णाला सुद्धा एकदाच मिळाला. अरे आमच्यावर कृपा आहे ज्ञानोबर आहे तुकोबरायची, की आम्हाला एकादशी सोडून कुठं ना कुठं दिला. हे भाग्य ज्ञानोबर आहे तुकोबरायचं, आमच्यावर कृपा आहे. आणि म्हणून काला ही भगवंताची असलेली कृपा आहे. ऐका, कृपा आहे. 3 प्रकारचे काले आहेत. एक जीव शिव ऐक्य नाम काला, जीव ब्रह्म ऐक्य नाम काला, आणि आम्ही जो खातो घरी, आज आणल्यात ना तिळाच्या भाकरी, घरी जो काला खातो तो सुद्धा कालाच. बरं का? मला सांगा, चांगलं दूध असावं. कशाचं? गाईच. बर, भाकरी कशाची पाहिजे? बाजरीची. तोंडी लावायला काय पाहिजे? हा, खायचं बरं कळत. परमार्थाचं कळालं काय? सार कळतं बरोबर. खायला ठेचा पाहिजे, बाजरी ज्वारीची भाकरी पाहिजे, गाईचं दूध पाहिजे. परमार्थ कधी म्हणला का हरिपाठ पाहिजे, भागवत पाहिजे? नाही रे, नाही 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 नाही. त्याला म्हणलं का रे कीर्तनाला आला नाही? रात्री साखरे महाराजांचं कीर्तन होतं. तो म्हणला महाराज माझा मूड नव्हता. त्याला म्हणलं का नाही आला रे हरिपाठाला? महाराज माझा मूड नव्हता. कुठून आला हो मूड शब्द? रस्त्यानं चालला आणि पिसाळीला कुत्रं मागं लागलं तर म्हणू का पळायचा मूड नाही? नदीत बुडायला लागला म्हणू का पळायचा मूड नाही? परमार्थात कुठून मूड शब्द येतो? परमार्थ मुडावरचा नाही. परमार्थ अंतकरणातून शुद्ध भावानं केलेली भक्ती म्हणजे परमार्थ आहे. बस, विठाला विठाला. प्रत्येक अभंगाला एक आध्यात्मिक अर्थ असतो आणि एक लौकिक अर्थ असतो. ऐका, कोणताही अभंग पाहत असताना ज्ञानोबराय तुकोबरायांना अपेक्षित असलेला अर्थ शोधला पाहिजे. मनानं काही सांगत बसला तर चालत नसते. तुकोबराय काय म्हणतात ते सांगा. आमचे गुरुजी, मी ज्यांच्याकडे शिकलो, गाथा सांगायला बसवायचे एकेकाला. आणि मग आमच्याकडे एक महादेवराव म्हणून एक जण होते. ते नेहमी गुरुजींकडे पाहून त्यांच्या शेजारी बसलं, त्यांचा मित्र असायचा. म्हणायचे संपतराव तुकोबराय काय म्हणतात? आमचे बाबा म्हणले तुकोबराय काय म्हणतात ते नको सांगू, तू काय म्हणतो संपतराव काय सांगताय ते नको सांगू, तुकोबराय काय सांगतात ते म्हणायचे. बरं का संपतराव? अरे त्याच्यातच गेला ना 2 तास पाठाचा. काय गरज आहे? तुकोबराय काय सांगतात ते महत्वाचं. तुकोबरायांचं हृदय उलगडवणं हे कीर्तनकाराचं. आणि त्याच्यामुळे 727 वर्ष झाली परमार्थ फक्त 3च जागी फिरत राहिला. आळंदी, देहू, पंढरपूर, अलीकडं नाशिकला यायला लागला, त्र्यंबकेश्वरला. नाहीतर परंपरा आमच्या बापाची फॉरेन मध्ये फ्रँचायझ्या पाहिजे होत्या. आमच्या ज्ञानोबरायचं मंदिर फॉरेन मध्ये पाहिजे होतं. वारकऱ्यांनी फॉरेन मध्ये जाऊन सत्य करायला पाहिजे होते. पण 200-250 वर्षापूर्वी आलेले संप्रदाय आज फॉरेन मध्ये फ्रँचायझी आहेत. आणि वारकरी संप्रदाय फक्त 3-4च जागी फिरतोय अजून. आळंदी, देहू, पंढरपूर आणि त्र्यंबकेश्वर. याचं कारण काय? याची चुकी तुमची नाही, आमच्या प्रचारकांची चुकी आहे. कारण आम्हाला सकल संप्रदाय विठुरायाच्या चरणी अजून आणता आलेला नाही. काय बोललो? नाही आणता आला अजून. मायबाप तुम्हाला सांगू, वारकऱ्याची घरं तपासा ना तुम्ही. त्याची अजून श्रद्धा नाही की तुकोबराय, ज्ञानोबराय, पांडुरंग पुरेशे आहेत. वारकऱ्याच्या घरात सुद्धा कुत्री पूजित आहे, दगडी पूजित आहे, गारगोट्या पूजित आहे, पत्रे पूजित आहे. जिकडं देवाला जाईल तिकून फोटो आणले तर घरात देवांची जत्रा भरवली. आणि काय केलं? तुम्हाला पटलं तर पहा. आणि माझे विचार फार जहाल असतात. मी अंगाई गीत गाण्यासाठी शेवाळे महाराजांचा जन्म नाही, मी स्पष्ट सांगतो.
मला हत्तीचा चित्कार पाहिजे, सिंहाची गर्जना पाहिजे. एखादा मुद्दा जरी तुमच्या टच झाला हृदयाला तर त्यातून एखादा जरी विचार घेऊन गेला तरी माझं कीर्तन सार्थकी लागलं. मला फार कीर्तनामध्ये तुम्ही परत तारखा द्यावी याची शेवाळे महाराजांना गरज नाही, अजिबात नाही. मी कधीही अजून, कारण मिंधेपणा हा कधी मनाला पटला नाही. न भरे पोट तरी शेव उदरकूट. मिंधेपणा काय कामाचे, याचे पाय चाट त्याचे पाय चाट. अर नर्मदेच्या गोट्यासारखा झाला ना तू. किती दुर्दैव आहे मला सांग. मी कधी कधी चिंतन करतो, मिंधेपणा काही कामाचं नाही, काही कामाचं नाही. सामान्य वारकरी वारीला जाताना डाळिंब घेते, ते शेतकरी म्हणतंय बिचारा आहे हो म्हणून सोडून दिला. त्या बिचारा शब्दामुळे त्याला फॅसिलिटीज मिळते. काय मिळते? एसटीत जरी चढला ना लोक म्हणतात बिचारा आहे हो, बसू द्या. वारकरी हो बिचारा, बिचारा म्हणलं की त्याला ते बरं वाटतंय. ते बरं का, ऐका, सामान्य माणूस किंवा एखादी मुलगी कॉलेजला जाताना बसमध्ये चढते, बसायला जागा नाही म्हणून सहज स्माईल देते कुणाकडे. अगं बाई का देते स्माईल? तुझी करोडो रुपयाची स्माईल आहे काय? एखादं रेशनिंगच्या दुकानात जाते, ढळतं माप मिळावं ग, हे 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 काय दात काढतो येडे. स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही काही? बरं, काही लोक अशी आहेत फणाच काढून तयार आहे, या आमच्या सावलीला, फार मोठं वादळ सुटणार आहे, तुम्ही टिकू शकणार नाही, या आमच्या सावलीला या. बरं, हे येड्यासारखं जातंय, पण ज्यानं फणा काढलाय ना ते सुद्धा शेपटानं कुठेतरी रांगात आहे. हे वाक्य ध्यानात ठेवा, हे माझं वाक्य आयुष्यात ध्यानात ठेवा, तुमच्या कामाला येईल. लाचार असू नये, स्वाभिमान विकू नये माणसानं, गहाण राहू नये कधी. परमात्म्याशिवाय कुणाला शरण जाऊ नये, काही गरज नाही. त्याच्यापेक्षा कोण मोठा आहे? कोणी मोठा नाही. माझ्या एक ॲटम निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. मोदी जरी झाले पंतप्रधान तरी एक ॲटम निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. सृष्टीच्या चक्रामध्ये हात घालता येत नाही पंतप्रधानांना सुद्धा. माझ्या परमात्म्याशिवाय इथं कोणी मोठा नाही. आणि मागायचं तर त्याच्याकच मागायचं, उगाच येड्या गाबळ्यांक काय मागत बसता. मला तारखा द्या आणि कीर्तन दे, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. त्याच्या मनात आलं ना तुला सम्राट करील, काही अडचण नाही. अशी कैक माणसं आहे, भगवंताने त्यांना पुढेच्या पुढे नेऊन ठेवलं. श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. ऐका, आणि म्हणून जाता आता तुम्हाला सांगतो मायबाप की जीवनाचं मिंधे पण काही कामाचं नाही. तुकोबरायांना जो अपेक्षित अर्थ आहे, प्रत्येक अभंगाला एक लौकिक अर्थ असतो, एक भावार्थ असतो, एक लक्षणार्थ असतो. याचं चिंतन केलं पाहिजे, गर्भित अर्थाचं चिंतन केलं पाहिजे. मग शिदोऱ्याचं चिंतन केलं तर शिदोरी शिदोरी म्हणजे काय बाबा? ऐका, शिदोरी म्हणता येत नाही. आज तुम्ही भाकरी तीळ लावून आणल्यात, भाजी केली, सगळ्या भाज्या एकत्र आणल्या. आजचा दिवस तसा भयान, एका बाजूने आनंदाचा आहे. आमच्या शरीरासाठी पौष्टिक अन्न घ्यायचं, भोग सुद्धा आनंदानं भोगायचे, त्याला भोगी म्हणायचं. काय म्हणायचं? आणि काळा दिवस असा आहे का 1.5 लाख मराठ्यांच्या 3 पिढ्या आज बर्बाद झाल्या होत्या. 3 पिढ्या, 3 लाख महिलांचे बांगड्या फुटल्या होत्या आजच्या दिवशी. तुम्हाला सांगू, या खैबर खिंडीतून हा अब्दाली आला होता आणि पानिपतचं युद्ध झालं होतं. तुम्हाला सांगू, सगळं संपलं रे. मराठ्यांनी इतकं इतकं लढले का त्यानंतर अल्लाहू अकबरचा खैबर खिंडीतून कधीच आवाज आला नाही. मराठी एवढे प्राणपणानं जिंकले. मराठे हरले एका बाजूनं पण जिंकले एका बाजूनं. कारण अब्दालीला आणि खैबर खिंडीतून येणाऱ्यांना कळालं की मराठी एकजीव होतात आणि मरेपर्यंत हटत नाही. त्याचं नाव मराठी. काय म्हणतात? आजच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये सुतकी कळा होती रे. कित्येक लोकांनी काळी वस्त्र घातली, महिलांना काळी कपडे घालावे लागली, आणि हा सगळा इतिहास आजच्या दिवशीचा आहे. एका बाजूला आनंद आहे, एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहे, दुसऱ्या बाजूने दुःखाचा अश्रू आहे. पण तुम्हाला सांगू, आज आपण भाकरी आणली, तुम्ही चुरली चांगली ती, बरं का. काला करायचा म्हणजे चुरावा लागते, चुरली, चांगली मशागत करायची. मग पहिली वाढी येते आमटीची, काय असेल त्या, किंवा वरणाची, त्याला मृग नक्षत्र म्हणायचे. काय म्हणायचं? मृग नक्षत्र. मग परत दुसरी येते ते आश्लेषा नक्षत्र, मग तिसरी येते एखादी, आणि मग असा मौसूद काला होतो. आता ओळखायचं भाकरी आहे की आमटी आहे. भाकरी भाकरी राहत नाही आणि आमटी आमटी राहत नाही. आता काय झाला? हरिनामाचा खिचडी काला. ऐका, तसं जीवाला जीवपणही राहत नाही आणि देवाला देवपणही राहत नाही. याचं नाव काला. माधव, याचं नाव काला. तुम्हाला सांगू, जीवपणही राहत नाही आणि देवपणही राहत नाही, याचं नाव काला आहे.
तिथं भेदच राहिला नाही. मोकळं बसा, वेळेत कीर्तन सोडणार, काही ताण नका घेऊ. तुमचे चेहरे पाहिल्यावर मला वाटलं पाहिजे 2-2:30 वाजेपर्यंत चालवावं हे सगळं. तुमचे प्रसन्नता पाहिजे. स्मार्ट मोबाईल वापरल्यानं माणूस स्मार्ट होत नाही. ज्याची स्माइल स्मार्ट आहे, ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, ज्याचं चारित्र्य संपन्नता आहे, तो माणूस खरा स्मार्ट आहे. तो माणूस स्मार्ट आहे. आनंदी राहत जा. चेहऱ्यावर आपोआप सगळं येत असते आणि जसं आहे तसं प्रेझेंट होत जा. हाऊ टू बिहेव, मला कसं वागायचं हे ठरवून यायचं नाही. मी कालेच्या कीर्तनात पुढं बसणार, मग मी कसा बोलणार, मी कुणाला भेटणार, मग मी कसं काय करणार, हे बहुरुपयाचं जीवन जगू नको. जसा आहे तसा प्रेझेंट हो. लोक एकांतात घाणेरडी वागतात आणि लोकांतात चांगली वागतात. एकांत फार महत्वाचा. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी असं म्हणतात, भक्ता एकांतिनो मुख्याः. भक्ताचा एकांत महत्वाचा आहे. लोकांत वाईट असला तर चालेल, काय लोकांतात तुम्हाला लोकांनी शिव्या देऊ द्या चालेल, पण एकांत जपला पाहिजे. ज्यानं एकांत जपला का नाही, परमेश्वराच्या जवळ गेले हो. सध्या अशी परिस्थिती आहे, कपडे चांगली घालतात, माणसांनी घरं बदलली, कपडे बदलले, पण विचार बदलायला तयार नाही. हे फार दुर्दैव आहे. आणि विचार बदलत नाही. पहा ना, मॅचिंगचा जमाना आहे. नखापासून केसापर्यंत मॅचिंग आहे यांची सगळ्यांची. यांची मॅचिंग झाली की पप्पूची मॅचिंग आहे, पप्पूची मॅचिंग झाली की पप्पूच्या पप्पाची मॅचिंग आहे. पण या मनाची मॅचिंग परमात्म्याबरोबर कधी केली का? ज्या दिवशी कराल त्या दिवशी काला होईल. काय होईल? काला होईल त्या दिवशी तुमचा. काही अडचण नाही. जिथं माधव महाराजांनी फार गोड प्रमाण दिलं. याला परफेक्ट गाणारे म्हणतात. म्हणजे आपण शेतकऱ्याची पोर आहेत आम्ही तर सगळे. नांगरीचं जर हलायला लागली ना दांडी का त्यामध्ये पाचर ठोकतात. काय करतात? पाचर ठोकली का दांडी फिट. तसा कीर्तनकार हलायला लागला का यांनी पाचर ठोकायची असते. आमचे भरत बुवा, माधव बुवा. आणि आता मला मूर्तिजापूर वेगळं वाटत नाही. मला माझ्या गावासारखं घरासारखं वाटायला लागलं. त्या 6 दिवस तुमच्याशी संपर्क झाला, माझा आनंद मिळाला. ऐका, महाराजांनी उत्तम प्रमाण दिलं. भेदच राहत नाही, त्याला काला म्हणावं, त्याला काला म्हणावं. ऐका, मग आपली शिदोरी कोणती आणि देवाची शिदोरी कोणती? ऐका, आपली शिदोरी आहे ती कर्माची आणि देवाची शिदोरी आहे ती कृपेची. विठाला विठाला. कर्मामध्ये निषिद्ध कर्म आहे, काम्य कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आहे. कर्म सुद्धा अनेक प्रकारचे. निषिद्ध कर्माचा विचार करता येत नाही. प्रायश्चित्त केलेल्या कर्मावर करावं लागतं. पण काम्य कर्मानं मात्र शिदोरी तयार होत असते. काय होत असते? ऐका, काम्य कर्मानं शिदोरी तयार होते. आता काम्य कर्मामध्ये काय येतं तर इच्छा बळकट होते, अंतकरण उपवर होतं आणि इच्छेला जन्म देतं, काम्य कर्म निर्माण होतं. ऐका, गोड चिंतन सांगतो. आता काम 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 म्हणजे काय? क्रोध 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 म्हणजे काय? माणसं सध्या हीटर सारखी झालीत. कशासारखी? त्या थर्मास सारखी झालीत. वरून थंड आणि आतून हॉल एसी, किचन एसी, बाथरूम एसी, काहींनी तर संडास सुद्धा एसी केल्या. त्यांना होत नाही त्याशिवाय. पण डोक्यात मात्र हीटर लावलाय. काय झालंय? डोक्यात हीटर लावलाय. मला सांगा ना, कैकेयीला राग आला तर ती कोप भवनात जाते, कोप भवनात बसते. पूर्वीच्या राजांना कळायचं आपल्या बायकोला राग आलाय, ती कोप भवनात बसली. आता कोप भवनाची गरजच नाही. आपलं अख्खं घरच कोप भवन आहे ना. आंधळे महाराज, आपलं अख्खं घरच कोप भवन आहे. काय राहिलं मला सांगा त्या घरात? काही राहिलं नाही. बापाचं पोऱ्याचं नातं चंद्राचं सूर्याचं झालं. बायकोचं नवऱ्याची नाती वास मारायला लागल्या. सध्या सेंट मारून दिवस चालले. हॉलमध्ये हसायचं की बाथरूम किचन मध्ये जाऊन रडायचं. हॉलमध्ये सुद्धा कणून हसत्यात. कशी? मोकळी हसती नाही. बरं, जी जास्त शिकल्यात ना त्यांना ताणून हसायला लागतं. ताणून. जी वकील, डॉक्टर, इंजिनियर आहेत ना, जी यांना मोकळा हसता येत नाही. मी त्या दिवशी मुंबईला कीर्तन करून निघालो. त्या गार्डन मध्ये एकमेकाला गुदगुल्या करून हसत होती बरं का ती. मी म्हणलं हा कोणता रोग आला बा कोरोना नंतर. म्हणलं मी ड्रायव्हरला म्हणलं गाडी थांबव जरा जाऊन बघतो. मी म्हणलं काय झालं? म्हणे महाराज हा लाफ्टिंग क्लब आहे आमचा, म्हणजे हसण्याचा क्लब. मी म्हणलं कोणाला घेता का? नाही म्हणले फी भरून यावं लागतं इथं. काय
एक जण डॉक्टर का गेला म्हणला महाराज 1,00,000 रुपये पगार आहे पण हसणं विसरलोय, बायकोला 60,000 रुपये पगार आहे हसणं विसरलोय. डॉक्टर म्हणला याच्यावर काय नाही, सलाईन नाही, इंजेक्शन नाही, काय नाही काय नाही, माझा लाफ्टिंग क्लब आहे, 10,000 रुपये भरून सकाळी हजर राहते त्या गार्डनला. 10,000 रुपये घेतले म्हणून डॉक्टर वरून बळच हसत आहे. यांनी 10,000 भरलेत म्हणल्यावर ही खालून बळच हसत आहेत आणि रस्त्यावरचं फुकाट हसत आहे बघायला. तुम्हाला सांगू काय, हसणं विसरलीत लोक सध्या. महिला वर्ग तुम्ही सुद्धा मोकळा हसत जायचे, काही ताण नाही घ्यायचे. विनोद झाला ना, तुम्हाला हसाय कुठं मिळतं मला सांगा, फक्त कीर्तन जर सोडली तर कुठंच नाही गड्या. तुम्ही विनोद झाला ना, तुम्ही इकडे पाहता आमचे हे बसलेत, कस काय हसायचं त्याचा विचार सोड, ते कुठे जाऊन हसून येते. ते पुढे जाऊन हसून येते, तुम्हाला कुठं हसन. मैत्रिणीच्या टाळीवर टाळी देऊन हसाय, ती पडली तरी चालन, हसत जायचे, काही ताण नाही घ्यायचे, मोकळं हसत जा. आणि तुम्हालाही सांगतो मोकळं राहत जा. 40च्या नंतर फक्त मरणाची वाट पाहिजे, त्याविषयी सुद्धा मी सांगितलं काही राहत नाही. मस्तपैकी 40च्या नंतर एक गॉगल बायकोला घ्या, एक तुम्हाला घ्या, समृद्धी चांगला झालाय, कुठेही फिरा, पोरं तुमच्यावर जळाली पाहिजे, लय आनंदी राहत जा बा. नाही तर कळायचंच नाही, कळायचंच नाही. कळलेची नाही कधी समुद्र, सूर्य समुद्रात बुडाला, कळलेची नाही कधी पक्षी पिंजऱ्यातून उडाला. अरे कळलेची नाही कधी तरी सगळ्यांवर प्रेम केले, कळलेची नाही कधी आयुष्य प्रेम मध्ये बंदिस्त झाले. कळायचंच नाही रे कधी गेला निघून. माशी पाक, त्याच्या अगोदर आनंद घेत जा, ते जीवन आहे. फुलपाखरू 14 दिवस जगतं, 15व्या दिवशी मरणार आहे, तरी प्रत्येकाला वाटतं माझ्या अंगा खांद्यावर असावं, आजूबाजूला खेळावं, प्रत्येकाला वाटतं. मेणबत्ती तिळा तिळानं जळते, कमी होते, प्रकाश इतरांना देते, चंदन सहानीवर उगळतं, शीतलत्व गंधत्व दुसऱ्याला देतं. आम्ही 80, 90, 100 वर्ष जगतो, आम्ही स्वतःला जगाला काय देतो, इट इज अ क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह आहे. बहुरूप्यासारखं नका जगू, जसं आहे तसं ट्रान्सपरंट. तुम्हाला काय वाटतं अतिरेकी काय तिकडच आहे का काश्मीरला? आपल्याकडे सुद्धा अतिरेकी आहे. तुम्ही जर गाडी घेऊन घरात आले ना, म्हातारी लगेच माळ घेऊन बसती, बायको लगेच किचन का सरकती, पोरग पुस्तक घेऊन बसत, हा अतिरेकीच आहे. कोण आहे बरं? पोरग काय अभ्यास करीत नाही, फक्त त्या ओळीहून बोट फिरवतं, मनात म्हणतं हा कधी जाईन बाहेर. जर तुम्ही म्हणले ना एखाद दिवशी मला 8 दिवस ट्रिपला जायचे, ती मोकळी होत्यात घरातली, हा कधी जाईल. तुम्ही अतिरेकीचे. तुम्हाला मी एक सांगतोय, जर अशी परिस्थिती असेल ना, मी त्या दिवशी मुंबईला कीर्तनाला जाताना भामचंद्रावर थांबलो होतो ना, 8 वाजता दर्शनाला गेलो. तर भामचंद्रावर कुणी कसंही येतं बरं, काय काही नसतं तसं. एकदा तर नवरा बायको आले होते 2 जण, ते मला म्हणले महाराज इथं पाण्याजोगं काय? म्हणलं इथं खाली स्मशानभूमी त्या बांबुलीशी, बघा दोघं मरा तिथं, काय करा. अरे भामचंद्र काय पाहण्याचा विषय का? देहू काय पाहण्याचा विषय? आळंदी काय पाहण्याचा विषय? आजही अलंकापुरामध्ये बसलं तर इंद्रायणीच्या पाण्यातून ज्ञानोबराच्या हरिपाठाचा उद्घोष कानावर येईल. आजही आमच्या भामचंद्राच्या दगडातून तुकोबरायचे अभंग बोलतील. तुम्हाला फक्त ज्ञान चक्षु असले पाहिजे, तुला ते जमायचं नाही गड्या. ऐका, म्हणून मी सांगत असतो, चिंतन करत असताना सांगितलं की ही परिस्थिती. बरं काय झालंय सध्या, सकाळीच मी एका चांगल्या कीर्तनकार, आंधळे बाबा वगैरे ही सगळी मंडळी, आम्ही आष्टेकर महाराज बसलो होतो खाली. आळंदीमध्ये अशी काही लोक आहेत, गाथा मुखोद्गत आहे, ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, पण कोणी बोलवीत नाही बघा. आणि सध्या 1 मिनिटाच्या रेल्वे कार्यक्रम जोरात चालू आहे. आणल्यावर माधव कळतं का हे कोळशाचं दुकान आहे, तोपर्यंत कळत नाही. फार अवघड आहे. तुम्हाला एक सांगा, फार अवघड आहे. इथं खऱ्याचं काही चालना, असं परमार्थ सुद्धा बेगडी परमार्थ नको, फार शुद्ध परमार्थ झाला पाहिजे. आणि काही दिवस तुम्हाला सांगू का, कीर्तनकारांना येऊ द्या, मीडिया समोर सांगतो किती पैसे, पण इथून पुढे अभंग तुम्ही द्यायचा. कोणी द्यायचा? आयोजकांनी. भले नाही ना तुझा पाठ असेलच असं काही नाही, माझे काही सगळे अभंग पाठ नाही, पण तुम्ही चौधरी बुवा तू बघून म्हण, पण त्याच्यावर कीर्तन करायचं अरगडे बुवा, मग कचरा संपनी एकदाचा काय होईल आणि धर्म शुद्ध शिल्लक राहील. विठाला विठाला. मी एका कीर्तनकाराला विचारलं, म्हणलं नाटाचा अभंग घ्या कीर्तनाला. तो म्हणलं ते म्हणजे काय असते? अरे म्हणलं हा तर प्युअर रताळा बुवा.
अवघड नाही. अशी जर परिस्थिती असेल तर कसं होईल मला सांगा ना. आम्ही 2 तास तुमच्या पुढे असतो, 22 तास आम्ही बाजूला असतो. बरं, तुम्ही डोळ्यानं जे पाहता ते महत्वाचं. शिदोरी काम्य कर्मातून होते, त्याविषयी सोडून मला सांगायचा हेतू एवढा आहे. आणि चालायचं सध्या जगतच तसं आहे, मीडियाचं याचं त्याचं. मी भामचंद्रावर ज्यावेळी राहत होतो ना, भामचंद्रावर ज्यावेळी मी थांबलो होतो त्यावेळी काही IT क्षेत्रातली पोरं आली 10-15. त्यांना तहान लागली. आता पाणी कशाचं, तिथं विहीर पाहिली, पाणी काय ना वर काढायचं. त्यातलं एक पोरग फार बुद्धी होणं, त्यानं जुगाड लावलो. म्हणला पायातले शूज काढा, शूज, ॲक्शन शूज. त्या दोरीला दोरी बांधली, त्यानं ते विहिरीत सोडले. त्या बुठात पाणी आलं 1 तांब्यावर. तहानच इतकी लागली होती का ती पिली. पण त्यात एक माळकरी होतं, ते म्हणलं मला नाही प्यायची भाऊ, मी एकादशी धरतो, मी चांगला माळकरी, मला नाही प्यायची. आता ही बाकीची पिली होती, म्हणले आता याला काही करून पाणी पाजलं पाहिजे. जर याला पाणी नाही पाजलं तर हा गावात बदनामी करीन आपलं. काय कर, मला कळालं तर पा, मला काय ते तर काय पाणी पिईन आणि यांच्या तर डोक्यात याला पाणी पाजायचं. शेवटी ते म्हणलं तुम्ही तुमचं करा, काय करायचं ते, मी चाललो, मला काम आहे. ते निघून गेलं. जी पाणी पिली होती का ती याच्या अगोदर गावात गेली आणि प्रत्येक घरात सांगायला सुरुवात केली. बरं का, ते म्हणजे माळकरी एखादच धरते पण बुठाने पाणी प्यायला म्हणले. आणि ते आलं संध्याकाळी, लोक त्याच्याकडे पाहायला लागले. म्हणले काय अक्कल आहे का, माळकरी म्हणतो सोमवार धरतो, एकादशी धरतो आणि बुठानं तो म्हणला मी नाही पेलो, ती पेल्यात. ते म्हणजे तू नको सांगू, मग ती सगळी खोटी आणि तू एकटाच खरा काय. तुम्हाला कळालं तर पहा सध्या. हा, सध्या असे विठाला विठाला जीवाची कर्माची शिदोरी आहे. बरं, कर्म काम्य कर्मानं शिदोरी वाढत असते, प्रायश्चित्त कर्मानं प्रायश्चित्त घेऊन संपवता येते. मग तुम्ही जे जे चिंतन करता अंतकरण चतुष्टयामध्ये, अंतकरण म्हणायचं कशाला, बुद्धी म्हणायचं कशाला, मन कशाला म्हणायचं, आणि कर्म करतो कोण याचं चिंतन करावं लागेल. अंतकरण म्हणजे काय, ज्याला मी लागला की तीच अहंकार होतो. बरं का, ज्यानं विचार केला की तेच बुद्धी होते. ज्यानं चंचलता प्राप्त झाली, संकल्प विकल्प केले का तेच मन होतं. आणि ज्या चित्तानं चिंतन केलं का ते चित्त राहतं. काय राहतं, अंतकरण चतुष्टयाची गोष्ट आहे. मग तुम्ही आम्ही चिंतन करावं, विचार करावं, आम्हाला कर्म तर करावं लागणार आहे. कर्म सोडता येत नाही. बरं का, प्रस्थानत्रयी जी आहे त्याच्यामध्ये उपनिषद आहे, गीता आहे. मग या सगळ्याचं चिंतन केलं. काहींनी समन्वयवाद मांडला आणि काहींनी समुच्चयवाद मांडला. परमार्थातली जी प्रस्थानत्रयी आहे, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायचा गाथा, तर इकडे हे समन्वयवादाचे पुरस्कर्ते, पण बाकी जे आहे ते समुच्चयवादाचे पुरस्कर्ते. समन्वयवादाचा आणि समुच्चयवाद वेगळा आहे आणि समन्वयवाद वेगळा आहे. मग वाद अनेक आहे. अजातवाद आहे, विवर्तवाद आहे, आरंभवाद आहे, परिणामवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, खंडन मंडनवाद आहे. या सगळ्या वादाचं चिंतन करता येईल आपल्याला, आवर्जून करता येईल. पण तो आजचा माझा विषय नाही. मला विषय मांडायचा आहे समन्वयवाद. मांडत असताना त्याचं चिंतन केलं. ऐका, समुच्चयवादामध्ये कार्य आणि कारण हे एक रूपानं प्रवास करत. उदाहरण सोपं सांगतो, जिना आहे जिना, खालची पायरी ही वरच्या पायरीवर पोहोचवण्यासाठी असते जिन्याची. ऐका, आणि खालच्या पायरीचं ध्येय साध्य हे वरची पायरी असते. काय असते, म्हणजे दोन्ही शिवाय तो प्रवास नाही. याला समुच्चयवाद म्हणावं. पण रेल्वेचे रूळ, समन्वयवाद, 2 रेल्वेचे रूळ आहे. एका रुळावरून रेल्वे चालत नाही, पण दोन्ही रुळावरून रेल्वे मुक्कामाशिवाय पोहोचल्याशिवाय राहत. याला समन्वयवाद म्हटलं. मग समन्वयवादाचं चिंतन करत असताना काही ठिकाणी भक्ती, उपासना आणि ज्ञान, कर्म, भक्ती, उपासना आणि ज्ञान याचं चिंतन सांगितलं. काही ठिकाणी क्रम चुकवलाय. काही ठिकाणी बाबा सांगितलं पहिलं तुम्ही भक्ती करा, उपासना करा, मग कर्म करा. काही ठिकाणी सांगितलंय तुम्ही कर्म पहिलं करा, ज्ञान मिळवा आणि मग भक्ती करा. काय करा, जीव कशाला म्हणायचं, कर्माची अगतिकता. जीवाची व्याख्या ऐका, कर्माची अगतिकता, त्याच्याबरोबर ज्ञानाची ओढ आणि त्याला भक्तीची जोड ज्याला असते ना त्याला जीव म्हणावं. काय म्हणावं, फार गोड वेदांतानं चिंतन केलं त्याचं. कर्माची अगतिकता पाहिजे तुम्हाला. कर्म, बरं, कर्माचे डोळे ज्ञान, ते
निर्दोष होवावे. काय ज्ञानोबाची ओवी आहे? कर्माचे डोळे ज्ञान आहे, ज्ञान आहे कर्माचे डोळे, आणि ते निर्दोष असले पाहिजे. लोक म्हणतात मी ज्ञानी झालो, लोक म्हणतात बुद्धिवादी. हो, बुद्धिवादी कुणाला म्हणायचं? ज्याच्या बुद्धीवच वाद आहे. काय त्याला बुद्धिवादी म्हणत जा बाबा. असं होत नसतंय कधी. ऐका, ज्ञान कशाला म्हणायचं? जे डोळ्यानं दिसतं ते ज्ञान नाही. याला माईक म्हणतात, हे काय ज्ञान आहे? याला पखवाज म्हणतात, हे काय ज्ञान आहे? यांनी राग गायला, बैरागी भैरव आहे की अजून मारवा ए का तोडी आहे का, हे सगळं ज्ञान आहे. याला काही ज्ञान म्हणता येत नाही. ही डाटा कलेक्शन आहे. काय जमा केलेली माहिती, त्याला ज्ञान म्हणता येत नाही. पहिलं डाटा कलेक्शन असतंय, डाटा सिलेक्शन असतंय, आणि मग डाटा प्रेझेंटेशन असतंय. नीट ऐका, तुम्हाला डाटा कलेक्शन झाला, याला माईक म्हणतात. माझ्या बापानं मला सांगितलं, त्यांच्या वडिलांना त्यांनी सांगितलं, त्यांच्या म्हणून मला कळालं. हो, ज्ञान चक्षुन जे जमा होतं ना, ते ज्ञान आहे. ही डाटा कलेक्शन, याला माहिती म्हणतात चर्मचक्षुणी. बृहदारण्य उपनिषदामध्ये तो द्रष्टा ऋषी असं सांगतो, हे सूर्या, तुझ्या किरणानं ज्या पृथ्वीवर आम्हाला वस्तू दिसतात, त्या तुझ्या किरणानंही दिसत नाही, आमच्या दृष्टीनंही दिसत नाही. त्याच्यामध्ये धुलीकणाचं जे वहन होतं, त्याच्यामुळे आम्हाला त्या दृष्टीचं ज्ञान होतं, नाही तर ज्ञान होण्याचं काही कारण नाही. काय ऐका, नीट चिंतन ऐका. आम्हाला ज्ञान कशाला म्हणावं? कर्माचे डोळे ते निर्दोष, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, ते निर्दोष असलं पाहिजे. ते ज्ञान फारही चांगलं नाही. अर्ध्या हळकुंडानं पिवळी लोक काय कमी आहेत का? ज्ञान काय परिपक्व असेल तर माणसानं प्रेझेंट व्हावं. पण अलीकडच्या काळामध्ये असं राहिलं नाही. आधुर ज्ञान आहे, सगळं आधुर ज्ञान आहे. आणि हा मोबाईल आल्यापासून तर सगळाच गोंधळ आहे. आम्ही वाचणं विसरलो. मोबाईल आला, रेडिओ गेला, मोबाईल आला, टीव्ही गेली, मोबाईल आला, पेपर गेला, मोबाईल आला, कॅमेरा गेला, मोबाईल आला, घड्याळ गेलं, मोबाईल आला, अजून काय गेलं? मोबाईल बायकोच्या हातात गेला, घर गेलं, बुडालं, काही राहिलं नाही. आम्ही काहीतरी चिंतन करावं, सगळं संपतं, काही राहिलं नाही. मग चिंतनाची शिदोरी तुम्हाला काम्य कर्म शिदोरी वाढवतं. काय करतं? काम्य कर्म शिदोरी वाढवतं. मग त्या शिदोरीचं चिंतन करत असताना, शिदोरी हा सुद्धा प्रसादच आहे, बरं का, प्रसाद आहे. मग अव्यवस्थित चित्ता, जर अव्यवस्थित चित्त असेल तर प्रसाद भयंकर. हा प्रसाद भयंकर आहे. जर चित्त नीट नसेल तर किती प्रसाद दिला काय उपयोग आहे? प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसाद खाल्याबरोबर प्रसन्न वाटलं पाहिजे, आणि तो प्रसाद सगळीकडे बनतो, त्याचा भाव असला पाहिजे. फक्त कळत नाही. ह्या घरी बनवतात ना, तुम्ही सुद्धा प्रसादच बनवता आणि तुम्ही प्रसादच खाता. फक्त खाणाऱ्यानं प्रसाद खाला पाहिजे आणि बनवणारीनं प्रसाद बनवला पाहिजे, बरं का. सुगरण असली पाहिजे, बरं का, पण ती कशी उदारही असली पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात सुगरणी आणि स्वयंपाक केला आणि वाढायच्या टायमाला आतमध्ये पळून घेऊन गेली, काय उपयोग आहे? तिच्या वाढायची दानत असली पाहिजे. असतात अशी काही लोक, मला सांगा. मी परदेशामध्ये होतो मध्ये, त्यांना ज्या वस्तू लागत नाही ना, त्या दरवाजेच्या बाहेर आणून ठेवतात, आणि ज्याला लागती त्यानं ती वस्तू घेऊन जायची. किती उदार संकल्प आहे, मला सांगा. आणि आपल्याकडे आपण तीर्थयात्रेला जातो, खायचे पदार्थ इथं बनवून घेतो, जाताना सुद्धा कोणाला देत नाही, तिथेही दुसऱ्याच खातंय, आणि येताना त्याला बुरशी लागल्यावर टाकून देते. काय करते? काय अवघड चित्त आहे आमचं, आम्हाला कळत नाही. हो, मी कधी कधी विचार केला, कल्पनेचीच धाव जरी चित्ताची असली तरी काम्य कर्मामध्ये त्यानं रमू नये. मग काम्य कर्म करत असताना तुम्हाला कामानं शिदोरी वाढेल, लोभानं वाढेल, मोहानं वाढेल, मदानं वाढेल, सत्तेनं वाढेल, अनेक आहे. मग काम कशाला म्हणायचं? काम म्हणजे काय? हो, काम गरजेचं आहे, गरजेचं आहे, पण तो कुठपर्यंत? एकाच जन्मात आपल्याला सगळे आश्रम भोगायचेत. लग्नाच्या अगोदर ब्रह्मचारी, लग्न झाल्यावर गृहस्थी, पोरं शाळेत जातपर्यंत, पोरं शाळेत झाली, कॉलेजला लागली, नोकरीला लागली, वानप्रस्थ आश्रम, आणि पोरांची लग्न झाली का संन्यास आश्रम. संन्यास म्हणजे भगवी कपडे नाही घालायची, तिथंच राहायचं, पण नीट राहायचं. संन्याशी तो त्याग संकल्पाचा. मायबाप त्याच घरात राहायचं, पण गुडघ्याला बाम चोळून ऑर्डर सोडायचं नाही, तिथंच राहायचं. बॅक टू पॅव्हेलियन. तुमचा रोल संपला, तुम्ही आता माघारी चला, पोरांच्या ताब्यात द्या, सगळ्या संन्यास तिथंच भोगायचं. आणि तुम्हाला एकच वाक्य सांगतो आजच्या कीर्तनात, फार महत्वाचं आहे, हृदयात कोरून ठेवा मायबाप, कोरून ठेवा. तुम्हाला रिझवण्यासाठी कीर्तन नाही. ह्या गोड चाली माधव बुवानं गायल्या, आमच्या भरत बुवानं, चौधरी बुवानं गायल्या. वारकरी चालींमध्ये गोडवा आहे, फार गोडवा आहे.
त्याला पिक्चरच्या चाली लावून तुम्ही बिभत्स स्वरूप देत नका जाऊ. हे गात्यात नाही, याच्यात काय कमी आहे मला सांगा ना. आमच्यात हा आनंद आहे. तुम्हाला रिझवण्यासाठी उगा काही बी करत बसण्यात काही अर्थ नाही. गोड आहे. आणि ही संपत्ती ही जपली पाहिजे. काय झाली पाहिजे, पुढच्या पिढीला ते जपता येणार नाही. तुम्हाला सांगतो, हीच महानुभाव माणसं आहेत, यांनी ती जपली, तो संकलन केलं, ते टिकवलं. आता हे सुद्धा मी कालपासून पिटी वाजवणार पाहते, म्हातारी गवळण आहे, पण काय गोड वाजते तुम्हाला सांग. नाही तर कधी कधी पेटीवाला असा असतो, कीर्तनकार संभाजीनगरला असतो आणि कीर्तन संपताना लातूरला सोडून येते बघा. हा फार भयान बुद्धिमान आहे. तांबे बाबा, हा तांबे महाराज गोड आहेत. मी सांगितलं ना, ही आलेलीच आहे. आणि काय या मूर्तीच्या पुरांचं या लोकांचं भाग्य असेल माडा कॉलनीचं, काही नाही हो. त्यांनी कालच सांगितलं आमच्या महाराजांनी 1,00,000 मायनस आहे, तरी ही सगळी जमा होत्यात. म्हणजे याचा अर्थ ध्यानात ठेवायचं, यांना काय फारसं मिळतंय असं काही समजू नका तुम्ही. पण हा भाव शुद्ध आहे. काय या लोकांवरचं प्रेम आहे, या मातीवरचं प्रेम आहे, हा आनंद आहे. हा आनंद आहे. सगळंच पैशात तोलता येत नाही हो. पैसे खूप पाहिले मी, खूप श्रीमंत पाहिले, सदन लोक पाहिली, राजकारणी पाहिली, पण परमार्थामध्ये हा जो आनंद आहे ना, हा ब्रह्मानंद आहे. ऐका, हा दुसरीकडे मिळत नाही. किती पैशानं मिळेल, किती कोटी रुपये दिल्यानं मिळेल. सप्ताह संपवा आणि एखादा म्हणावं मी 1 कोटी रुपये इथं घेऊन बसतो. आजचा आनंद, कालचा आनंद, 7 दिवसाच्या कथेचा आनंद नाही रे, नाही नाही नाही. किती धनका बिस्तर किया, नींद को नयन तरशे. विठाला विठाला शिदोरी जीवाची कर्माची कर्माची. मग ज्ञानोबराय म्हणतात कर्मानच कर्म सोडवावं लागतं. बरं का, उदाहरण सांगू. विज्ञानाच्या दृष्टीनं सापाचं विष, साप जर चावला तर त्याचं विष उतरवण्यासाठी परत सापाचंच विष द्यावं लागतं. मग एखादा उठेल म्हणला महाराज, मग साप चावलाय तर मी परत साप चावून घेतो, चालतंय का? असं नाही ना. त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. काय करावी लागते? प्रक्रिया झाल्याशिवाय लस तयार होत नाही ती. म्हणजे जावई बऱ्याच दिवसानं भोग सुद्धा ज्ञानानच भोगायचे असतात, तेव्हा शिदोरी कमी होते. काय होते? भोग सुद्धा. तुम्ही मला बासुंदी दिली ना 1 वाटी, मी 1च चमचा पिईन. तुम्ही मला 1 चमचा दिली ना, मी बोटच बुडून फक्त चाटीन. कारण मला बासुंदी मरेपर्यंत खायची. कुठपर्यंत? नाहीतर मग सासूची 1 वाटी, धाकल्या मेवणीची 1 वाटी, थोरल्या मेवणीची 1 वाटी. आणि डायबिटीज झाल्यावर मेवणी सासू इंजेक्शन घ्यायला येत नाही, स्वतःच स्वतः टुचून घ्यायला लागत. विठ्ठल भोग सुद्धा. बरं, वेदांत असं सांगतंय भोगाचं भोक्तृत्व संपतंय, पण भोग मात्र जाग्यावर आहे. भोग मात्र जाग्यावर आहे. मनाचं चिंतन चंचल आहे. शिदोरी तयार करता येते. 31 डिसेंबरला ठरवताय व्यसन सोडवायची, आणि 5 तारखेला परत त्याच गुत्त्या वय. कुठं? त्याच गुत्त्या वय. एकानं ठरवलं, रात्री पिऊन आलं, पिऊन आल्याच्या नंतर पोरांसमोर तमाशा झाला, सकाळी उठलं 1 तारखेला, बास बाबा आता नाही प्यायची, बास सोडून द्यायची. म्हणा आजपासून तिकडे दुकानाकडे पाहायचं नाही. कामाला जाताना दुकान लागते पण बघायचं नाही. दिवसभर कामावर गेलं, 1 तारखेला संध्याकाळी सुटताना सांगते म्हणा पाहायचं नाही बरं का. तिकडं निघालं, म्हणा 2 किलोमीटरवर आलंय दुकान, बघायचं नाही. म्हणा 1 किलोमीटरवर आलं, म्हणा 500 मीटरवर आलं, म्हणा 200 मीटरवर आलं, आलं आलं आलं, म्हणा पाहू नको तिकडं, चल. पुढं गेला आणि गाडी थांबवली, पाठ थोपटली स्वतःची. वा वा वा, म्हणा जिंकलं, म्हणला चल तुला पार्टी देतो. याचं नाव काम्य कर्म. मन थांबत नाही ना. ऐका, तुम्हाला काम, क्रोध, लोभ हे जे आहेत ना, हे असेच आहे. काम काम म्हणजे तरी काय हो? जीवाला निर्माणही करता येत नाही, संपवता येत नाही, त्याचं नाव काम आहे. क्रोध निर्माणही करता येत नाही आणि संपवता येत नाही, याचं नाव विठ्ठल विठ्ठल. ऐका, जसा माणूस संपत नाही तसे विकार सुद्धा संपत नाही. चांगलं चिंतन सांगतो, ऐका. माणूसही संपत नाही. मला सांगा, माणूस मेल्यावर त्याला जाळतात का बॉक्सला जाळतात? आत्म्याला जाळतात की बॉक्सला? तर सगळी विद्वान माणसं आहे. आमचं चिंतन काय? आत्मा कधीच संपत नाही, कधीच संपत नाही. विठ्ठल विठ्ठल.
काय बाप वासांसी जीर्णानि यथा व्याहाय नवानि गृह्णाति नरूपराणि तथा शरीराय व्याहाय जीर्णानि अन्यशयान्ति नवानि देहि. आत्म्याला जाळत नाही, बॉक्सला जाळतात. काय झालं? आणि म्हणून मी काल सांगितलं स्मशानभूमीला काय घाबरायचं काही कारण नाही. स्मशानभूमीच्या पाया पडत जा, मंदिराच्या नाही पाया पडलं तरी चालते. मंदिरात सगळेच लबाड दर्शनाला जातात. 1% भक्त असतील फक्त, जे प्युअर भक्त आहे. नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असू द्यावी, सरलिया भोग येईल शेवटी, पाया पिया भेटी अनुसंधाने. ऐका, मी भेटायला येईल तुला, पण कधी माझे भोग संपल्यावर. पण तुझ्याकडे काही मी मागणार नाही देवा. ही तुकोबरायांची भाषा आहे. ऐका ना, आज आमच्याकडे सगळे मागणारे सकाळी अवघे दे दे म्हणती हरी, सकाळी उठल्याबरोबर मागणारे 99.99% भक्त नाही. केलेल्या पापाच्या भीतीपुटी मंदिराचा आश्रय. काय बोललो मी? ही मंदिरं गावाच्या बाहेर पाहिजे, स्मशानभूम्या गावाच्या चौकात पाहिजे. कुठं पाहिजे? शिवाजीचा पुतळा बसवला ना तिथं स्मशानभूमी पाहिजे. तुम्ही म्हणाल इतका उद्रेकी बोलता. हो, मी क्रांतिकारकच बोलतो. महाराज लोकांनी गोड बोलू नये कधी, डॉक्टरनं गोड बोलू नये आणि राजकारण्यांना गोड बोलू नये. माधवबा तुम्हाला सांगू, जर महाराज लोक गोड बोलली तर पाकिट जड होतील आरगडे महाराज. पण समाजाचं वाटोळं झाल्याशिवाय राहायचं नाही, ध्यानात ठेवा. डॉक्टर लोक गोड बोलली, एखाद्याला डायबिटीज आहे, खा जिलेबी, खा बासुंदी, खा लाडू, किती दिवस जगन ते? अंतयात्रा काढावं लागेल. आणि जर राजकारणी गोड बोलले ना तर देश विकावा लागेल. काय करावं लागेल? या 3 लोकांना फार जबाबदारी आहेत. यांनी गोड बोलायचं नाही. हे राग आला तर आला, शर्ट शिवायचं काम आहे, ज्याला बसन त्यानं विचार करायचा. आमचं काम नाही ते, आमचं काम आहे का ते ज्यानं बसन त्यानं विचार करायचा. आम्ही त्याची चिंता करू नये. तुकोबराय म्हणले आला राग तर आला. इतकं निर्भेड ज्याला राहता येतं ना त्याला परमार्थ शुद्ध करता येतो. काहीच अडचण, काही अडचण नाही आणि काही लागत नाही. तो काही कमी पडू देत नाही. तुम्ही फक्त इच्छा करा, तो देतो. त्याला फक्त आईसारखं पाहायचं आणि त्याच्या काही इच्छा करायची. प्रभू बास तुम्ही म्हणाल ते होतं. ज्ञानोबराय म्हणले तुम्ही म्हणाल ती इच्छा देव पुरवतो. काय पुरवतो? देव पुरवतो. याचं चिंतन आहे. ऐका, मग तुमची शिदोरी वाढते कशानं? तर शिदोरी वाढते याच्यानं. आणि शेवटी काय चरित्र सांगूनच कथा चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते विस्तारावे असं नाही म्हटलं. विव्रत वेणू जठरपटो एका श्लोकातही काला होतो, पण तसं करता येत नाही. आपल्याला सांगायचंच आहे, पण याचा भावार्थ शिदोरी या शब्दावरच बोलतोय आपण मगासपासनं. काम नावाची काम्य कर्म, काम क्रोध लोभ मन्मत्सर या विकारातून षडविकार वेगळे आणि षडउर्मी वेगळ्या. षडविकार आणि षडउर्मी या एकत्रित होऊन कर्म तयार होतं. काय होतं? चिंतन ऐका तुम्ही. याचं चिंतन जर पाहू गेलो तर तुमच्या लक्षात येईल. काम 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 जीवाला निर्माणही करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय करू शकत नाही. बरं का? काम क्रोध निर्माणही करू शकत नाही आणि संपवू शकत नाही. तो जातो, त्याचं शरीर जातंय, आत्म्यावरचे संस्कार शिल्लक आहेत. काय बोललो मी? ऐका, काम काम काय? याला एनर्जी कन्झर्वेशन रूल लावायचा. एनर्जी नायदर क्रिएटिव्ह नॉर बी डिस्ट्रॉय, इट इज अ ट्रान्सफर वन स्टेज टू अनादर स्टेज. तुम्ही काम निर्माण करू शकत नाही. ही एक ऊर्जा आहे. क्रोध एक ऊर्जा आहे. बरं का? ही फक्त जेवढी वापरायची तेवढी वापरायची आणि बाकी देवाकडे ट्रान्सफर करून टाकायची. काय करायची? जसं डीपी मध्ये लोड येतो, बरं का? डीपी मध्ये विजेचा लोड आला, पण तो जर सप्लाय पुढे झाला नाही, जास्त लोड झाला तर काय होईल? स्फोट होईल का नाही? तसं जीवानं मीराबाई आणि कृष्ण, मीराबाईचा अवतार आणि कृष्णाचा अवतार काही हजारो वर्षाचा अंतर आहे, पण मीराबाईनं कामानं त्याला भोगला आणि बिछाण्यावर आणून भोगला. काय बोलतो मी? कळत असेल तर पाही. कशाची ताकद आहे? ही ऊर्जेची ताकद आहे. काही संबंध नव्हता. मला सांग, काम तो कामना भोगी तसे देवा, अलिंगण हेवा चरण चुंबी. ही अवस्था आहे. मग शिदोरी कर्माची आपली. ऐका, कर्माची शिदोरी आणि देवाची कृपेची शिदोरी आहे. आता देवाची कृपेची शिदोरी, देव कुणावरही कृपा करत नाही. बरं का? ऐका, देव कुणावरही कृपा करत नाही. जगवतो सगळ्यांना, पण कृपा मात्र जो त्याला आठवतो. गात जागा गात
कर्माची शिदोरी आणि देवाची कृपेची शिदोरी ही एकत्र आली का जीव जीवही राहत नाही आणि देव देवही राहत नाही. जीवदशाही संपते आणि जीवदशाही संपते, देवदशाही संपते, दोघं एक होतात. याचं नाव काल आहे. याला उत्तम उदाहरण भागवतामध्ये विदुर काकाच्या घरी परमात्मा जातात. विदुर काका काकी भजन करते, परमात्मा बाहेर उभे आहेत. आज लोक देवासाठी नैवेद्य घेऊन आहे आणि देव आज भूक लागली म्हणून विदुर काकाच्या दाराच्या बाहेर आहे. भजन चालू आहे, भजन चालू आहे, भजन चालू आहे. आणि मग देवानं कडी वाजवली. लक्षात आलं नाही देव कडी वाजव. आपल्या घरी काय येतील देव? आपल्या घरी येणार नाही. थांब ग, मी पाहतो. कडी उघडली, परमात्मा दरवाजात उभे होते. काय करावं काही कळेना. आणि मग मात्र स्वतः आसनावर बसली, प्रभूला खाली बसवलं, केळी सोलली, गर आपण खाला, साल देऊ लागले. विदुर काका म्हणले, सुलभा अगं काही कळतं का नाही वेडे? परमात्म्याला तू साल देते, स्वतः गर खाला, बसायला असून तू घेतलंय, देवाला खाली बसवलंय. देवा तिथं मूर्खच आहे, ती जीवदशेत आहे. पण तुम्ही ब्रह्मदशेत आहात, तुम्हाला कळालं नाही का? तुम्ही तरी सांगायचं ना. याच्यावर तुम्ही टाळ्या द्याल, टाळ्या. देव काय बोलले माहितीये? विदुर काका, सांगण्यासाठी दोघ जण असावे लागतात. इथं ती आणि मी एकच आहे. सांगायचं कुणी कुणाला अभंगाचं पहिलं चरण. ह्या ज्या महिला वर्ग आहे ना, हे जर राजेशाही पदार्थ करायला गेले ना, शाही पदार्थ का, त्याला मोहन घालावं लागतं. काय लागतं? हा, मोहन. मग ते तुपाचं, तेलाचं, नाही का. आपण जरी काला केला, पूर्वीच्या काळी भाकरी चुरायची, मग त्याच्यामध्ये आमटी, मगाशी म्हटलं तसं मौसूद काला करायचा आणि वरून पजधार लावायची. काय लावायची? तुमच्याकडे काय म्हणतात ते कळत नाही. असं बोट बुडवायची पाची तुपामध्ये. आता चमचे आले, चमचे जास्त वाढले, त्याच्यामुळे तूप मिळाना, नुसता आवाज होतो. नुसता आवाज. सध्या आहे ना अशी परिस्थिती. काय करावं? तूप मिळत नाही. पण पूर्वी पजधार असायची, त्याला मोहन लावायचे. काय लावायचं? या खिचडी काल्याला हरी नामाचं मोहन लावायचं. ते साधन आहे. आणि त्या मोहनाचा मेन बेस आहे प्रेम. बरं का? प्रेम दोन प्रकारचं, एक विकारी, निर्विकारी. एक आहे भावनायुक्त, एक आहे कामनायुक्त. प्रेमाचे सुद्धा प्रकार आहे. प्रेम 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 म्हणजे काय? जीवानं जीवावर केलेलं प्रेम हे विकारी आहे आणि जीवानं शिवावर केलेलं प्रेम हे निर्विकारी. कसं आहे? निर्विकारी. याचं चिंतन केलं पाहिजे. प्रेम कुणी कुणावर करतो? लोक आम्हाला भेटतात, महाराज आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे, मी तुमचा फार फॅन आहे. एवढं गोड बोलायला लागलं. ज्यावेळी हे बोलतो ना, त्याच वेळेस हवा येऊन प्रेमाचा दिवा विझलेला असतो. ध्यानात ठेवायचं आपण. आणि मग आपण समजायचं इतकं गोड बोलताना या अर्थी एखाद्या तारखेचा जीव जाणार आहे, तो सुद्धा ते म्हणतील तेवढ्यात जाणार आहे. किती असतंय तसं. त्याला काय करायचं आंधळे बाबा नाना. ही सगळी परिस्थिती अशी आहे.
मग प्रेम 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 कशाला म्हणायचं? आताचे जे प्रेम करतात ना ते विकारी प्रेम काय कामाचं? लग्नाच्या अगोदर महाराज म्हणते मी चंद्र आणून देईन, मी तारे तोडून आणीन, मी तुझ्यासाठी काय काय करेन, आणि 1 महिन्यात राखेल टाकून पिटी ते बघा. ते काय प्रेम आहे? काही नाही, प्रेम नाही रे. त्याला प्रेमाची पात्र बदलत राहतात, त्याचं नाव जीव. आणि प्रेमाची पात्र एक ठेवतात, त्याचं नाव संत. ध्यानात ठेवा, एक संत. मी 252 वैष्णव की कथा म्हणून एक ऐकलं होतं. त्याच्यामध्ये बोडाना नावाचा एक वैष्णव होता बरं का, वृंदावनमध्ये राहायचा. आणि वृंदावनमध्ये राहत असताना सकाळी निघालाय, माळ्याच्या दुकानापुढून चाललाय फुलोऱ्याच्या, आणि कमळाचं फुल पाहिलं आणि मनात विचार आला की माझ्या कृष्णाला किती आवडेल, किती आवडेल, किती आवडेल. त्यानं माळ्याला विचारलं किती रुपयाला? तो म्हणला 100 रुपयाला. आणि तेवढ्यात एक पठाण आला, तो एका वेशेकडे चालला होता. त्यानं सांगितलं किती रुपयाला? म्हणला दिलं फुल 100 रुपयाला. पठाण म्हणला मी 1000 रुपये देतो, पण फुल मला द्या. त्याला वाटलं वेशीला दिल्यावर ती प्रसन्न होईल, सेवा चांगली देईल. आणि मग त्यानं विचार केला. बोडाना म्हणला मी 5000 देतो, पठाण म्हणला 10000, बोडाना म्हणला 25000, पठाण म्हणला 35000, बोडाना म्हणला 55000, पठाण म्हणला 65000, बोडाना 75, पठाण 85, बोडाना 95, पठाण 99, बोडाना म्हणला 1,00,000, पठाण म्हणला 1,00,000 दुसरी वेश्या येईल. पण बोडाना म्हणला 1,00,000 गेले तरी चालते, पण फुल माझ्या कृष्णाच्या चरणावर. बस संपला विषय. त्याला प्रेम म्हणा. काय म्हणावं? प्रेम म्हणावं. काय प्रेमाच्या व्याख्यात मला सांगा. प्रेमाचं असं आहे भावनायुक्त आणि कामनायुक्त अशी 2 प्रेम आहेत. आताची पोरं पुरी करतात ना ते भावनायुक्त प्रेम आहे, भावनायुक्त आहे. ऐका ना, सरकार म्हणते लेक वाढवा, लेक जगवा. अरे जगू लेक, वाढू लेक आम्ही, काही अडचण नाही. ऐका, लेक पळून जाते ना घरातून, तिचे आईबाप त्याच वेळेस मरतात, फक्त देहानंतर मरतात. आई मैत्रिणीकडे बसायला जायची बंद होते. बाप गावात फिरत नाही 4 लोकांमध्ये. पोलीस स्टेशनला खाली मान घालून उभा बाप असतो. वाघासारखा जगणारा बाप शिळीसारखी मान खाली घालून उभा असतो पोलीस स्टेशनला. फौजदार विचारत असतो, लाज वाटते, घर सांभाळता येत नाही, कशी पोरगी पळून गेली? साहेब माझ्या दिदीला परत आणा, बस बाकी मला काय माहिती नाही. मेला रे बाप त्याच वेळेस. हे दिदी, हे आके, ये ताई,